मंदिरात जाता का महिला मंडळ? अहो मंदिरात जाता का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मग मी कशाला एवढा जीव काढू? जाताना मंदिरात काय मागतं देवाकडं? काय म्हणले? सुखी काय? सुखी भेळ, सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. म्हणजे माणूस काय झाला? बोला बोला बोला. स्वार्थी झाला. आणि स्वार्थी माणूस देवाला आवडत मग काय मागता देवाकडे तुम्ही? आपलं जे मागणं आहे ते स्वतः करिता. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, मुलं बाळ बायको सगळी मला, बाकीच्यांना नको महाराज. आपण स्वार्थी महाराज, पण संत स्वार्थी नाही ना. आपलं मागणं स्वतःसाठी, संतांचं मागणं समाजासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारी. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं महाराज. बघा नामदेवरायांचं मागणं आहे अकल्प आयुष्य वावे तया आणि माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवराय मागतात देवाकडं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, भरपूर प्रेम झालं महाराज, धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. आणि बाबा आज आपल्याला काही नाही. हे काय होतं? तुम्ही होते काय? ते हातानेही बोलतात, पखवाजानेही बोलतात. मस्त आहे काम त्यांचं. माणसाला काय नाही? बोलत जा. काय नाही? समाधान नाही. समाधानच नाही हो. काय समाधान आहे आपल्याला महाराज? दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीतच चमक आली. अहो मेलं ते. मेल्यानंतर पाहुणे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. घेणं न देणं मेलं ना ते. समाधान. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, पटलं तर बघा आणि तुम्हाला समजेल, तुम्ही हुशार माणसं आहे. एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. हुशार आहे बरं का साहेब, माणसं हुशार आहेत. मी कीर्तन करू का नको पुढं? मग एक वेळ माणसाने मळका असावं, पण जळकन असावं महाराज. मळ साफ होतो, मळ. आता लय पावडर आहे, टाईड एक्सल, सर्फ एक्सल, रिन, आला, घडी. आता तर वॉशिंग मशीन आहे.
मळ साफ होतो, पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. जळू नये, समाधानी असावं महाराज. पण आज माणसाला समाधान, सुख, दुसऱ्याचं सुख पाहवत नाही. माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. हो बघा, तुम्हाला सांगतो आता, सगळे बसणारी मंडळी पटकन पटकन उत्तर द्यायचं मला बरं का. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे बरं का. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुःखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. मुलगा झाला म्हणून सुखी, पण त्याचं आपलं पटत नाही म्हणून. मुलगी झाली म्हणून सुखी, पण तिचं लग्न जमत नाही म्हणून दुःखी. आवाज तुमचा कमी झाला बरं का, आवाज आला पाहिजे. दुःखालाच बरोबर कसा काय आवाज कमी होतो, नीट लक्ष द्या. मुलीचं लग्न झालं म्हणून सुखी, पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून दुःखी. गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं ना आपलं सारखं भांडणं होतात म्हणून. भरपूर पैसा मिळाला म्हणून, पण मिळालेला पैसा चोरीला गेला म्हणून. अहो चालतच राहणार 12 वाजेपर्यंत. ते काय ते कुठं थांबत असतं का. सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वत आहे. हे चालूच राहणार महाराज, हे थांबणार नाही महाराज. सुख आलं की दुःख येणार महाराज. म्हणून माणसाने कसं राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. आणि समाधान कशात आहे तर देवाच्या भक्तीमध्ये. पण ती भक्ती कशी पाहिजे, अभंगाचं पहिलं. हे जी धरा भक्ती आवडते देवा, हे जी धरा भक्ती आवडते देवा. हे जी धरा भक्ती आवडते देवा, हे जी धरा भक्ती आवडती देवा. हे जी धरा भक्ती आवडते देवा, हे जी धरा भक्ती आवडते देवा. हे जी धरा भक्ती आवडती देवा, हे जी धरा भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, कल्पावी माया संसाराची, कल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. देविले आनंदे तैसे जिनावे, देविले आनंदे तैसे जिनावे. कैसे जिरावे, देवीला आनंदे कैसे जिरावे. भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची, संसाराची. वा 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 वा, जोरात कळत झालं पाहिजे महाराज. मला सांगा बरं, बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? नाही ना. पखवाद वाजवणं सोपं आहे? नाही ना. बरं त्यांचं जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे? नाही
नाही महाराज, अवघड आहे महाराज. पण तुम्हाला असं आमच्याकडे बघून वाटत असेल आमची लई मजा आहे. तुम्हाला सांगू का, बघा साधा सोपं उदाहरण देतो तुम्हाला. बसणारी मंडळी, रॉकेट माहिती का? रॉकेट कुठं उडतं? वर आकाशात. आकाशात रॉकेट गेलो आपण काय म्हणतो, काय रॉकेट उंच उडतंय हो, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना हो. मग तसं आमच्याकडं सगळ्यांकडे बघितलं की तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे. पण महाराज लोकांचा माग धूर किती निघतो महाराजांना माहित का? तुम्हाला माहित? सोपं नाही महाराज. मी मगाशी सुनील भावांना सांगितलं, 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती हो? 40,000. दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जायल्याची गॅरंटी नाही. मी गेले हो म्हणा, आताच म्हणता. अवघड आहे महाराज, सोपं नाही. एक जण तर नुसताच कणायचा माझ्या पुढं, साहेब नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं, इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत. रोज त्याला असं फिरवलं महाराज, या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, ह्या टोकावरून त्या टोकाला. 8 दिवस त्याला असं फिरवलं रात्रंदिवस. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा, पाण्यातला मासा, पाण्यातला पाण्यातला मासा, पाण्यातला मासा, पाण्यातला झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सोपं नाही महाराज, कष्ट आहे त्याच्या मागं महाराज. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. सुंदर महाराज. म्हणून देवाची भक्ती करा महाराज. भगवंतानी आपल्याला 24 तास दिले. किती? 24 तास. त्याच्यातले 24 मिनिटं तरी देवाला दिलं पाहिजे महाराज. आपण देत नाही. आपली भक्ती म्हणजे कशी माहिती आहे का? आंधळी भक्ती. कशी? आंधळी भक्ती सांगू कशी असती? महिला म्हणलं तुमच्या एकदम खास उदाहरण देतो, तुमच्या मनातलं देऊ का? कढीपत्ता माहितीये? कढीपत्ता, कढीपत्ता माहितीये ना? मग कधी सांगणार मी? गेले म्हणजे घरी गेले हो. झाडावर असा हिरवागार कढीपत्ता माहितीये ना? तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? मला आवाज आला पाहिजे बरं का? काय? कढीपत्ता. हा आवाज शेवटपर्यंत राहू द्या आता. बाजारात आणला, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बाबा बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे.
2 रुपयाला विकत घेतला, रिक्षात घरी आला. कोण? कडीपत्त्याला वाटलं बरं झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात आलो बाबा. पण त्याला माहित नाही पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, काय जिरे मोहरी, यांना अनुभव आहे. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वरबाडलं आणि दिलं ना त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कडीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालो. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणलं जोरात आवाज. आपली भक्ती म्हणजे टाळ्या वाजत. म्हणलं जोरात आवाज, ते टाळ्याच वाजवायला लागल्या. आपली भक्ती म्हणजे कडीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस, काय नाही. मनाची भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. मग देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती करा, मनाची भक्ती करू नका. देवाला भक्ती आवडते हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार प्रेम देवाच्या चरणी वळवा. कोणत्या साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम देवाला द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. हो, आणि ती भक्ती आपण केली. बरं, कितीही संसार करा तुम्ही, संसार पूर्ण होतो का? कितीही करा, होतो पूर्ण? मला सांगा, बसणारे मंडळी, हुशार मंडळी सगळे तुम्ही, मंदिर कधी पूर्ण होतं? मंदिर कळसारोहण झालं की मंदिर पूर्ण. आता तुम्ही सगळे हुशार आहे माझ्यापेक्षा, मला पटकन उत्तर द्यायचं. बंगला कधी पूर्ण होतो? आता बोलू नका, वासू शांती झाले हो. बंगला कधी पूर्ण होतो? पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज काढूनच ठेवलेली असते. दुसरा मजला झाला की तिसऱ्याची चाल. ही पूर्वीपासून आलेली चाल आहे का आताची आहे काय? बंगला पूर्ण होत, मंदिर पूर्ण होते. कारण मंदिर पूर्ण होते कारण ते परमार्थातले, आणि बंगला पूर्ण होत नाही कारण ते संसारातले महाराज. आणि संसार पूर्ण होऊ शकत कितीही करा तुम्ही, कितीही करा. रावण सगळ्यांना माहिती का? रावण माहिती आहे ना? एवढा श्रीमंत रावण, मला नाही वाटत त्याच्या एवढा श्रीमंत कोणी झाला असेल किंवा पुढे होईल. त्यांचं ते अजून हसतं ते कडीपत्त्यावर. अजून एवढा श्रीमंत रावण अजून कोणी पुढे झालेला नाही. त्यांचं वर्णन साधू संतांनी सुद्धा केलेलं आहे. एवढा श्रीमंत रावण आहे महाराज. बरं, रावणासारखा मातृभक्त नव्हता, पितृभक्त नव्हता, त्याच्यासारखा सामर्थ्यवान कोणी नव्हता, त्यासारखं पंडित कोणी नव्हता. तांडव स्तोत्र जे तुम्ही ऐकता ते कोणी लिहिलंय? रावणाने लिहिले महाराज. बरं, तुम्ही जी लंका पाहिली ती लंका आधी पार्वतीची होती, शंकर भगवानाची पार्वतीची. त्याच्या वास्तू शांतीला रावणाला बोलवलं होतं आणि रावणाने एवढी सुंदर पूजा केली महाराज की शंकर भगवान प्रसन्न झाले. म्हणले माग तुला काय पाहिजे? याने लंकच मागितली. मग एवढा हुशार पंडित त्या काळातला तो, पण तरी सुद्धा त्याचा संसार पूर्ण झाला. बसणारी मंडळी, पूर्ण झाला. रावणाच्या 3च इच्छा होत्या. किती? 3. पहिली इच्छा, स्वर्गापर्यंत शिडी
करीन, समुद्राचं पाणी गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणील. नाही आतापर्यंत स्वर्गापर्यंत शिडी आहेत, नाही समुद्राचं पाणी गोड आहे आणि नाही सोन्याला सुगंध आहे महाराज. मग एवढा सामर्थ्यवान विद्वान पंडित रावण, त्याचा संसार नाही पूर्ण झाला ना, आपला काय होणार आहे महाराज? होऊ शकत नाही महाराज, संसार पूर्ण होऊ शकत नाही. मग संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार तरी देवाकडं द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आणि ती भक्ती जर केली महाराज तर आपलं चित्त जागेवर राहील महाराज, चित्ताला समाधान मिळेल. आणि तसंच राहिलं पाहिजे, हीच गोष्ट अभंगाच्या दुसरं. ठेविले आनंदे तैसे चिरावे, ठेविले आनंदे तैसे चिरावे, ठेविले आनंदे आपण तैसे चिरावे, ठेविले आनंदे 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 तैसे चिरावे, चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे समाधान, ठेविले आनंदे तैसे चिरावे, 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 चित्तिया सुधावे, चित्तिया सुधावे समाधान, चित्तिया सुधावे, चित्तिया सुधावे समाधान, समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. माणसाने समाधानी राहिलं पाहिजे महाराज, पण आज माणूस समाधान नाही महाराज, समाधान नाही. हसतच नाही हो माणसं आजकाल, म्हणजे आजचं द्या सोडून कीर्तनाचं, पण इतर वेळेत माणूस हसतच नाही. हसायला पाहिजे हो माणसाने, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात आणि गर्दीत घुसता येतं. माणसाने हसलं पाहिजे, पण माणसं हसत नाही. आणि जो हसत नाही मग त्याला अटॅक येतो. हो, तुम्ही बघा, बातमी बघता का नाही, 25 ते 30 वयात माणसाला अटॅक येतोय. आता अटॅक, पण हे काय अटॅक येण्याचं वय महाराज? नाही महाराज. अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला, पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन, या गोष्टीने माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, पंजोबा वगैरे, ते कसे जगत होते? 2 बैल, 1 बैलगाडी, शेती, याच्यावरती समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती तेव्हा, जास्त दवाखाने पण नव्हते, पण माणसं 100 वर्ष सहज जगायची. का? कारण आयुष्य कसे जगायचे? समाधानी, हसत हसत आयुष्य जगायचे महाराज. आता माणसं हसत नाही महाराज. हो, हसत राहा, खुश राहा महाराज, समाधानी राहा. किती पैसा कमवला म्हणजे माणूस सुखी होईल? बघा, हातात येणारा पैसा वाढला म्हणजे माणूस सुखी होतो असं नाही महाराज. तर माणसाच्या मीपणात वाढ होतो, आणि मीपणा वाढला की माणसातील माणुसकी संपते महाराज. हो, एक वाक्य लक्षात घ्या,
पैसा जास्त आला की घमेंड करू नका, कारण 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरात साधं बसायला पोत सुद्धा नव्हतं, त्यांना न्यायला विमान घेऊन जगाचा बाप आला. पैसा काय महाराज, आज आहे तर उद्या नाही महाराज. हो, पण श्रीमंती म्हणजे नेमकं काय? आपण बसल्यानंतर 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसतात, ही आपली श्रीमंती. आपण गेल्यानंतर 4 माणसं आपल्याबद्दल चांगलं बोलतात, ही आपली श्रीमंती. हो, आपल्या घरात जेवढे माणसं येतील ती आपली श्रीमंती. नाहीतर तुमच्याकडं करोडो संपत्ती आहे, पण रस्त्यावर तुम्हाला कुत्रं विचारत नाही, आग लगी तरी दौलत को. काय करायचं त्या पैशांचं महाराज, काय उपयोग नाही महाराज. म्हणून प्रेमानं आयुष्य जगा, प्रेमानं. हो, मी नेहमी सांगतो, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. वाक्य नीट ऐका, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घ्या, घराचं घर पण टिकून राहतं महाराज. प्रेमानं जगा, एकमेकासोबत हसत खेळत आनंदाने जगा. घरात सुद्धा पती पत्नीने चांगलं बोललं पाहिजे. पुरुष मंडळी, पती पत्नीने चांगलं बोललं पाहिजे, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं. पण बसणारी मंडळी, मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कोणत्या चाकाला? मागच्या चाकाला. म्हणून ते काय होतं, जरा भाव खातं. पण मी सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं साहेब, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलन्स पाहिजे ना, समतोल महत्वाचा आहे का नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये. अहो आता तरी खुश व्हा. पुढचं वाक्य ऐकाल का नाही? बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त बॅलेन्स म्हटलं ना, बॅलेन्स महत्वाचं आहे. समजून घ्या एकमेकाला, काय आयुष्यात मला. हो, आता लग्नाचं तर लय अवघड कार्यक्रम आहे. तुम्ही मायक काय पाहता? अहो माझं झालंय, त्यांना वाटलं महाराजांचं झालं नसेल. ज्यांचं लग्न झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि ज्याचं लग्न झालंय त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ कैसे हुआ, ते म्हणतात क्यों हुआ. ले अवघड आहे महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. अवघड आहे महाराज. म्हणून प्रेमाने आदराने राहा, एकमेकांचा सन्मान करा. पती पत्नीने घरामध्ये चांगलं राहिलं पाहिजे महाराज. हो बघा, जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते, जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते आणि सांगितलेलं काम करते, तो झोपडीत जरी असला तरी समजायचं आपण बंगल्यात आहे. आणि कितीही सांगा ऐकतच नाही. बंगल्यात जरी असलं तरी समजायचं आपण मसन वाटते. प्रेमाने हसत खेळत आयुष्य जगा. असू दे, लहान पोरं आहेत ते, लहान मुलं देवा घरची
मोठ्याने बोला. लहान मुले देवाघरची आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा? इथं तरी बरं आहे, इथं बसले शांत, टाळं घेऊन उभे आहेत लहान लहान पोरं. आनंद वाटतो महाराज. काही ठिकाणी एवढी अवघड परिस्थिती असते महाराज. थोडा ऐकू कमी करा. एवढं अवघड असतं महाराज. मी मागं कोल्हापूरला गेलो कार्यक्रमाला साहेब, आणि कोल्हापूरला कार्यक्रमाला गेलो, तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत कधी पाहिलं नाही. ते म्हणाल का सफरचंदावानी गाल, खांबावानी हातपाय आणि गणपती बाप्पावानी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि कीर्तन होतं 9 ते 11 असंच आपल्यासारखं. आणि आम्ही आधी 1 तास गेलो तिथं, जेवणाचं नियोजन होतं सगळं. बसलो, नेमकं त्याचंच घर ते लहान पोराचं. आम्ही बसलो, ते माझ्याकडे असं यायचं आणि असं पाहायचं. एकदा झालं, दोनदा झालं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे काय माहीत बुवा. लहानच. बसलं माझ्या शेजारी येऊन. म्हटलं बसू दे आता काय. थोड्या वेळाने मला म्हटलं, महाराज माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. म्हटलं विचारावं, लहानच पोरग ते. म्हटलं सांग काय इच्छा आहे. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नको रे बाबा, मरण मी. आता ते पैलवानाचं मी वारकऱ्याचं कुठे मेळ बसणार आहे का? नाही. म्हटलं माझ्या खांद्यावर खालीच बस बाबा. बसलं ते. आता त्याचंच घर ते. घेतला रिमोट, लावला टीव्ही, कार्टून छोटा भीम लावला. मी म्हणलं बातम्या लाव की. म्हटलं काय चाललंय जरा कळन तरी. तो म्हणला ए महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही? मी म्हणलं आयो. म्हणलं तू काहीच बोलू नको, फक्त तोंड गप ठेव. पण त्याच्या मनात काय आलं काय माहिती, लहानच ते. रिमोट दिला माझ्या अंगावर, फेकून गेला निघून. मी म्हटलं जाऊ दे मरू दे, रिमोट तर भेटला, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू दाबून चॅनल काय बदला नाही. बटन तुटलं पण चॅनल काय बदला नाही चॅनल. मी म्हटलं जाऊ दे मरू दे, आपलं घ्यावं खाऊन. जेवण केलं, कीर्तनाला आलो, उभा राहिलो. 5-10 मिनिटात ते आलं. मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणला महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोरं असतात महाराज कीर्तनाला. तर काय सांगू तुम्हाला, लय अवघड परिस्थिती. तुमचं तरी बरं आहे महाराज, इथं चांगलं वातावरण आहे महाराज, आनंदाचं वातावरण आहे. हो, पोरं कीर्तनाला बसतात, टाळ घेऊन उभे आहेत महाराज, कीर्तनाला ऐकायला बसलेत. छान वातावरण आहे महाराज. हो बघा, गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. एकच असावं पण चांगला असावं महाराज. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, बंगला बांधताना आला तरी चालेल, जमीन घेताना आली तरी चालेल, गाडी घेताना आली तरी चालेल, पण मुलांवर चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो, चांगले संस्कार लावा महाराज. हो, घरात वातावरण चांगलं ठेवा महाराज. हो, एकमेकांचा आदर करा महाराज. हो, भाऊ बहीण, बहीण भाऊ, भाऊ भाऊ प्रेमाने राहा. हो, असे काही माणसं आहेत महाराज 15-15, 20-20 वर्ष भावासोबत बोलत नाही, असे आहेत महाराज. भाऊ हा शब्द पहा, भाऊ शब्द उलटा वाचा, काय होतो? काय होतो? उभा. सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. तो कोण? भाऊ. प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. हो, बहिणी भावासोबत पण प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. हो, देवाने बनवलेलं एक सुंदर नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. पहा तुम्ही, बहीण जर मोठी असेल तर आईची माया लावते, आणि बहीण लहान असेल तर भाऊ तिला फुलासारखं जपतो महाराज. कितीही भांडणं होऊ द्या, कितीही भांडणं होऊ द्या, शेवटपर्यंत साथ देणारं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं महाराज. भाऊ सक्का असो किंवा मानलेला असो, बहिणीच्या आयुष्यामध्ये भावाची जागा नेहमी उंच असते. म्हणून दोघांनी प्रेमाने राहायचं, पती पत्नींनी प्रेमाने राहायचं. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. हो, घरामध्ये बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता एक मत नाही महाराज, आता सगळं उलटा कार्यक्रम महाराज. बघा, असं मोठं खटलं कळतं तुम्हाला? असं मोठं खटलं
श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. का? कारण घरात एक मत नाही महाराज. हो, एकमेकांचा आदरच करत नाही. हो, बरेच लोक म्हणतात महाराज बायकोलाही त्रास देते, बायकोलाही त्रास देते, बायकोलाही त्रास देते. पण असं कोणीच म्हणत नाही की संकटात फक्त तीच साथ देते. नाही, मला माहिती इकडंच टाळ्या वाजणार. बायकोला राणी बनवण्यासाठी दागदागिन्यांची गरज नसते महाराज. गरज असते फक्त तिला समजून घेण्याची, तिची काळजी करण्याची आणि तिच्यावर प्रेम करण्याची महाराज. हो, सगळं होतं, फक्त समजून घ्या, एकमेकांना समजून घ्या. समाधानी आयुष्य जगा महाराज. चित्ते असू द्यावे समाधान. आणि आयुष्य जर समाधानाने जगलं नाही तर दुःखच भोगायची पाळी येते. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला आहे. भोग हे भोगावेच लागतात महाराज, त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, किती प्रयत्न करा महाराज. हो, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. कोणाचा? रामाचा. एक दिवसा 12ला, एक रात्री 12ला, एक पावसाळ्यात, एक उन्हाळ्यात, एक अष्टमीला, एक नवमीला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, बदलू शकत. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का महाराज? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही महाराज. बघा, कुंभाराने 3 मडकं बनवले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं? बरं, अजून सोपं करून सांगतो. एका खाणीचे 3 दगड, एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू. ज्याचं त्याचं प्रारब्ध. कळलं, एकाला कळलं, कीर्तन सफल झालं. अजून सोपं करून सांगू का? हा,
पाणी एक, मोटार एक, विहीर एक. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं, ज्याचं त्याचं. नाही कळलं? अजून सोपं करून सांगू? तरी म्हणतात हा सांगा. ऐका, एका बापाला 3 मुलं. आता कळायला लागले बरं का. एका बापाला 3 मुलं. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. आणि एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला समजत नसल तर ते तुमचं, त्याला महाराज काय करणार? महाराज ज्याचं त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध बदलू शकत अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीने. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. कसं वागावं, कसं बोलावं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? हो, आपल्या हातात आहे. कर्म आपल्या हातात आहे, म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे ना, कारण कर्माची फळं भोगावीच लागतात. कर्म माणसाचं चांगलं पाहिजे. केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे कीर्ती, ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. कर्म जे ते भोगावं लागणार महाराज, फळ भोगावे लागणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म तसं फळ आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. हो, भरपूर ठिकाणी आम्ही जातो बघा. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कर्नाटकमध्ये कार्यक्रम होता, बेळगाव कर्नाटक. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो साहेब, आणि एक जण आला, माझ्या पाया पडला. खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं एक कशासाठी? तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं ही नोट कुठंच चालत नाही, ती इथं चालन काय? म्हणजे बोलायचं माणसाला कळत नाही. कसं बोलावं? साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. काही माणसं बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात आणि मग बोलतात, आणि काही जण बोलून झाल्यावर विचार करतात, अरे बापरे आपण का बोललो. मग बोलायच्या नंतर जर विचार करायचा असेल आणि पश्चाताप करायचा असेल तर त्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करून बोलावं. कारण ज्याने जीभ जिंकली महाराज त्याने जग जिंकलं महाराज. म्हणून चांगलं बोला महाराज, चांगलं वागा. कसं वागलं पाहिजे? चांगलं. आपण चांगलं वागत नाही महाराज. माणसाचं आचरण चांगलं पाहिजे महाराज. हो, कर्म चांगलं पाहिजे. जसं कर्म करणं तसं फळ मिळणार महाराज. आणि ही गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले महाराज. ग्रंथांमध्ये सांगून ठेवलं, पण लोक ऐकत आणि जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतच नाही महाराज. आणि जर आपण हे ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. एकसाथ टाळ्या. हा, टाळ्या टाळ्या टाळ्या. माग बसलेले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी
बा काळ बांधून नेईन सरते शेवटी बा शरद शेवटी बा काळ बांधून येईल शरद शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 टाळ्या एक साथ टाळकरी हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा अवगा दांगड धिंगा गे अवगा दांगड धिंगा गे अवगा दांगड धिंगा गे अवगा दांगड धिंगा गे टाळ्या टाळ्या हा दादाचं दातवन घ्या ग कुणी दादाचं दातवन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी 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 दादाचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ मणी दातवन घ्या ग कुणी अहो टाळ्या वाजव मला नाही टाळ्या टाळ्या एक साथ कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी 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 या शेजारणीनं ठेका ठेका या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं हा या शेजारणीनं बरं नाही केलं बया तुमच्या पुढे काय डोकं फोडावं का काय आता मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी शिवाजी राजा टाळकरी
जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, माय बहिणीची इज्जत राखणार, असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजी राजी आज डबल महाप्रसाद ठेवावा लागेल तुम्हाला. सांगितलेलं ऐकलं पाहिजे, संतांनी सांगून ठेवलं पण आपण ऐकत आणि जवळजवळ चांगलं सांगून ऐकतीच ऐकलं पाहिजे महाराज. हो, कारण मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो फक्त एकदाच आहे महाराज. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखोमा, ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते घुलेवाडी, काय ते कीर्तन, काय ते गायक, एकदम काय झाडी, काय डोंगर. कोण होते आमदार, कोण? हा, शहाजी बापू पाटील. इथं हरिसाहेब ढामले साहेब बसलेत. हो, उपसरपंच आहेत. हो, त्यांनीच माग कार्यक्रम ठेवला माझा. कोणते म्हटले? आमदार शहाजी बापू पाटील. त्यांचंच सौजन्य. मी कीर्तनात बोलून गेलो, ते बसले होते समोर. मी म्हटलं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके मध्ये. मग कीर्तन झाल्यावर ते मला भेटले. ते म्हणले महाराज काय तो आवाज, काय ते कीर्तन, एकदम असं असतं ते महाराज. खूप सुंदर नियोजन महाराज, खूप सुंदर प्रयोजन आयोजन महाराज. छान सगळे टाळकरी, गायक, वादक, ऐकणारे, साऊंड सिस्टीम सर्व उत्तम आहे महाराज. हो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो, स्वर्गातील देवांना इच्छा असते महाराज या नरदेहाची, मृत्यूलोकात जन्म घेण्याची, पण त्यांना ते शक्य नाही. आपल्याला जन्म मिळाले महाराज, म्हणून इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आपण कुठं आनंद घेतो आपला आपल्याला माहिती, पण इथं आनंद घेता आला पाहिजे. हो, किती सुंदर प्रमाणे बघा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हो, इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, आनंद घेतला पाहिजे. हा आनंद तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही. बघा आता थोडं कमी 2 तास तुम्ही इथं बसलेत, तुम्हाला घर आठवलं का? नाही? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय असतं महाराज, वर काय असतं ते मला माहीत, कारण मी अजून वर गेलो.
मी वर गेल्यानंतर मग मी तुम्हाला मिस कॉल देईल, मग तुम्ही वर यायचं. मग मी सांगेन वर काय असतं महाराज. सगळा जो सुख सोहळा जो आहे तो इथंच आहे महाराज. हाच सगळा आनंद आहे महाराज. म्हणून आनंदाने प्रेमाने राहा महाराज. कारण कर्म चांगलं ठेवा, कारण जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार. मग त्यासाठी एक काम करायचं, देवावर विश्वास ठेवायचा. कशावर? देवावर. आपला विश्वास कमी पडतो, आपला काय विश्वास कमी पडतो. मी जर तुम्हाला सांगितलं साहेब माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? जे काय असेल ते काय खरं खोटं? काय म्हणतील महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. पण साहेब मी जर 7-12 दाखवला मग बोला ना, मग खरं. मग आता बसलेले मंडळी पटकन उत्तर द्यायचं मला. 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं? म्हणजे मी खोटाड आहे काय? काय लोक आहेत. 7-12 सांगतो ते खरं. मग इथं परमार्थामध्ये महाराज बघायचा का 7-12? त्यांनाच कळलं काय उत्तर द्यावं. बघा परमार्थामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे 7-12 आहे. महाराज 2 तास कीर्तनात सांगतो, पण तू ते खरंच सांगतो काय? घरी जाऊन उचकलं पाहिजे ना, थोडंफार आपलं वाचन पाहिजे, घरामध्ये ग्रंथ पाहिजे, कारण ग्रंथ आहे आपला 7-12 आहे महाराज. विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर नसेल पहावे पुराणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारूने. विश्वास पाहिजे, आपला विश्वास नाही महाराज. हो, निष्ठा पाहिजे, निष्ठा. आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा निष्ठी. साहेब आता निष्ठा राहिली कुठं? आपली निष्ठा निष्ठी महाराज. निष्ठा कसे असावी ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. वाक्य नीट आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले. मावळा डसा डसा रडू लागला. मावळा डसा डसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणाले रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला राजे हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो. याला म्हणतात निष्ठा. आपली काय निष्ठा आहे महाराज? आपली कायची निष्ठा? आपली निष्ठा निष्ठी. हो, एका जागेवर आपण थोडा काळ टिकत नाही, लगेच चेंज. हो, समजने वाले कोई इशारा काफी आहे. शहाण्याला शब्दाचा मार. हो, निष्ठा पाहिजे महाराज. आपली निष्ठा नाही, नीती नाही राहिली, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काही नाही महाराज. सगळं खेळ झालं महाराज. बघा तुम्हाला सांगतो, जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. जपानमध्ये एका तासामध्ये 100 चोर सापडले. किती? बोला बोला किती? 100. ती मशीन अमेरिकामध्ये आणली. एका तासात 50 चोर सापडले. किती किती? तीच मशीन भारतामध्ये आणली. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. नीती नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, काय लय अवघड कार्यक्रम महाराज. चांगलं वागा महाराज. आपल्याकडे नीती नाही. बघा समजा आपल्याकडे लाईट गेली, आपलं जाऊ द्या, बाहेर देशात लाईट गेली, समजा अमेरिकेत लाईट गेली, तर ते फ्यूज चेक करतील, वायर चेक करतील. जपानमध्ये लाईट गेली, ते बोर्ड चेक करतील, काय प्रॉब्लेम, मीटर चेक करतील. आपल्या इथं लाईट जाऊ द्या, तो दरवाजा उघडतो, पहिले शेजाऱ्याची गेली काय ते बघतो. शेजाऱ्याची जर गेलेली असेल तर मग खुश असतो, काय नाही, ठीक आहे. पण त्याची जर असेल आणि आपली गेलेली असेल तर ते डीपी मध्ये जातं, फ्यूज काढतं, अख्ख्या गावाची लाईट घालून टाकतं. चांगलं वागा रे बाबा, चांगलं वागलं पाहिजे. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. आपण चांगलं वागत नाही महाराज. मी नेहमी सांगतो बघा,
कर्माची फळं भोगावी लागतात आणि भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग यासाठी एकच करा. काय करा? अभंगाचं शेवटचं. तुका मने घालो तयावरी घालो तयावरी भार. तुका मने घालू तयावरी भार. तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाये. वाहू हा संसार देवा पाये. देवा पाये देविले अनाथ देविले अनाथ कैसे फिरहावे. समाधान चित्ते असुदावे समाधान चित्ते असो जावे चित्ती असुदावे समाधान. चित्ती असुदावे चित्ती असुदावे समाधान समाधान. तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवापायी. देवावरती विश्वास ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचं असेल ते माझा प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली. महाराज काय नाव आहे तुमचं? बोला बोला पटकन. करण महाराज. तुमचं? दोघं करणच आहे का? अरे बापरे. तुमचं? धीरज महाराज. या गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा. सुंदर गायन केलं महाराज. सुंदर साथ दिली. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणातच माणसाने परमार्थ केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे महाराज. तुम्ही पाहू शकता. सुंदर असं गायन. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. तसेच आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशा मृदुंगाची साथ दिली ज्ञानेश्वर महाराज. वा वा वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर वादन केलं महाराज. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सुंदर असे टाळकरी. कोणती संस्था आहे? सांदीपनी गुरुकुल. या संस्थेसाठी एकदा जोरदार टाळ्या महाराज.
आणि सर्वात मोठं कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाल्या भाऊचं मारा, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवतो.